कबड्डी आपली माती आपला खेळ हा कबड्डी. टाइमआउट संपलेला आहे. पहिल्या हाफ मधला अर्धा वेळ समाप्त झालेला आहे. केवळ 10 मिनिटं उरलेली आहेत आता. आणि स्थानिक संघ रत्नागिरी रेडर्सची आता रेड. आणि हा उत्कृष्ट पकड चवड्याची आणि पूर्ण कव्हर आणि संघ त्याच्या मदतीला आलेला आहे. साखळी मदतीला आलेली आहे आणि त्याला जागीच तिथे जेरबंद केलेला आहे. आणि या पकडीचं यश म्हणजे चवड्याची घट्ट पकड. कर्कच्च साखळीत आवळावा तसा चवडा आवडलेला आहे. गुण मिळालेला आहे सांगलीला आणि सांगलीची लीड वाढत आहे सध्या सांगलीची रेड. अजूनही 6 खेळाडू शाबूत गुण मिळवण्याचा बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न होता. आणि आता रत्नागिरी रेडर्ससाठी अभिषेक भोजने रेड करत आहे. मॅक्झिमम वेळा सांगलीच्या कोर्टमध्ये 6 पेक्षा कमी खेळाडू आहेत, त्यामुळे रत्नागिरीला बोनस गुण घेता येत नाहीये. तो एक जरा त्यांचा फॉलबॅक दिसतो या ठिकाणी. त्यांना गुण टिपणं हेच क्रमप्राप्त होतं या ठिकाणी. आणि अटॅक आणि डिफेन्स दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त गुण मिळवायला पाहिजेत त्यांना. त्यामुळे हा पदस्पर्श झालेला आहे पहा. उत्कृष्ट त्याचा समतोल गेला होता. ती संधी दवडलेली आहे रत्नागिरीच्या रेडरनी. आणि पुनश्च एकदा अजून काही खेळाडूंना स्पर्श केलेला आहे सांगलीच्या या उत्कृष्ट रेडरनी महेश मगदुमने. हे पहा दोन खेळाडूला स्पर्श केलेला आहे त्यांनी इथे. आणि दरम्यान रत्नागिरीची रेड ही फोल झालेली आहे. परत एकदा चवडा पकडलेला आहे. चवडा पकडला आणि त्याला हवेत वर उंच केला. त्याच्या ग्राउंडचा कॉन्टॅक्ट एकदम लूज करून ठेवला. सांगलीसाठी आनंद पाटील. रेडरला दबावाखाली आणून त्याला मैदानाबाहेर हुकमाचा एक्का म्हणजे चवडा पकडणे. या एका क्रियेवर त्यांनी अनेक गुण मिळवलेले आहेत. आणि आता सांगलीसाठी रोहित बन्ने, रत्नागिरी रेडर्ससाठी माफ करा, आतापर्यंत मॅक्झिमम वेळा उजव्या कोपऱ्यातून सांगलीने चवडा काढून किंवा पकडी केलेल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या खेळाडूंनी भान ठेवायला हवं की त्याच्या विरुद्ध दिशेने चढाई टाकायला हवी. आणि ती पहा छाया पकड. रेडर्सच्या मधून पळून जाण्याचा प्रयत्न होता हा सांगलीच्या रेडरचा, पण रत्नागिरीच्या खेळाडूंनी त्याला मैदानाच्या मध्ये गाठलेला आहे. आणि दोन्ही बाजूने त्याला पडून त्याच्या अंगावर पडून त्याला तिथे जेरबंद करून ठेवलाय. अतिशय उत्कृष्ट. एकंदरीत 40 मिनिटाची ही लढाई आहे. पहिला हाफ 20 मिनिट, दुसरा हाफ 20 मिनिट आणि पंचांची ताकीद. ग्रीन कलरचं कार्ड. चुकीची पद्धत अवलंबली त्यांनी खेळाडूंना पकडून धरण्यासाठी, त्यामुळे एक ताकीद, एक चेतावणी. आणि दरम्यान रत्नागिरी रेडर्सची रेड चालू. चवडा पकडलेला आहे पुन्हा. पाय टाकला आणि त्यांनी चवडा उचलला आणि त्याला पटकन त्या ठिकाणी पकड झालेली आहे. टायमिंग अतिशय महत्वाचं आहे राहुल. प्रचंड चपळाई आहे सांगलीतल्या कॉर्नर डिफेन्सची. आणि चिखलात रुतावा तसा रत्नागिरी रेडर्सचा हा पाय नेहमी रुततो आहे. ते पदस्पर्श करायला जात आहेत आणि ते चवडा पकडतायत. हा म्हणजे आत्ता एक नित्यक्रम झालेला आहे या सामन्यात आत्तापर्यंत. त्यामुळे थोडा वेळ तरी बैठी लात मारून गुण मिळवण्याचा प्रयत्न माझ्या मते रत्नागिरी रेडर्सनी थोडा वेळ शिथिल ठेवावा. हस्तस्पर्श किंवा दुसऱ्या काही त्यांनी क्लुप्त्या इथे आजमल्या पाहिजेत. सांगलीची रेड. सांगलीकडे आता 8 गुणांची उत्तम आघाडी. भागेश सांगलीचा रेडर. आपल्याला खेळाडू बदलीचाही संधी या ठिकाणी असते. दुसरा रेडर आपण आतमध्ये घेऊ शकतो. आज जर एखादा रेडर चालत नसेल तर टाइमली डिसिजन घेऊन दुसरा रेडर आतमध्ये घ्यायला हवा, जेणेकरून त्याचा आज परफॉर्मन्स चांगला होईल आणि त्यांनी नवीन खेळाडूचं जजमेंटही समोरच्याला येत नसतं लगेच आणि त्याचा फायदा आपल्या संघाला होतो. निश्चित आहे. आणि हा कॉल घ्यायचा आहे कोचनी. बाहेर जे कोच बसलेले आहेत, टीम मॅनेजर, जी थिंक टँक बसलेली आहे संघाची, त्यांचा हा निर्णय आहे.
वेळीच एखादा खेळाडू जर इफेक्टिव्ह होत नसेल तर त्याला बदलायचा निर्णय हा त्यांचा असतो. हा बघा जाता जाता स्पर्श करण्याचा हा प्रयत्न. सांगलीचे स्थानिक खेळाडू, थोरसे किंचितचे स्थानिक प्रेक्षक, सांगली आणि रत्नागिरी दोन्ही शहरातून प्रचंड संख्येने ते प्रेक्षक उपस्थित आहेत. पण रत्नागिरीच्या खेळाडूंनी चांगलं क्षेत्ररक्षण करून चढाईमध्ये गुण घेणं आता क्रमप्राप्त आहे, कारण चढाईमध्ये ते जाऊन जास्तीत जास्त गुण घेऊ शकतात. टाइम आउट घेण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि सांगलीकडे एक चांगली आघाडी आहे पहिल्या हाफमध्ये. 15 मिनिटांचा खेळ झालेला आहे, 15.5 मिनिटाचा. ही काही क्षणचित्र. चौडा पकडून त्याला हवेत भिरकावून त्याचा समतोल पूर्णपणे ढासळवून त्याला जेरबंद केलेला आहे आणि या दुसऱ्या पकडीमध्ये देखील चौडा पकडून यशस्वी झालेली आहे रेड. टाइम आउट संपलेला आहे. रत्नागिरीची चढाई 8 गुणांची पिछाडी भरून काढायची आहे. प्रदीप रत्नागिरीसाठी प्रदीप शिंदे बोनस लाईन शिवण्याचा प्रयत्न आणि हीच खेळी घातक ठरली आतापर्यंत. बोनस लाईन शिवायला गेला की चौडा पकडत आहेत सांगलीचे अँटी रेडर्स. कोणताही जास्त धोका न पत्करता परतलेला आहे प्रदीप शिंदे. क्रीडांगणावर चालणारी 40 मिनिटाची लढाई. राहुल, ही ह्याचे जे रणनीती आहे, जे योजना आहेत, ह्या आपल्या काही अंशी आपल्या आयुष्यामध्ये पण ह्याचा उपयोग होत असतो आणि ह्या खेळाच्या द्वारे आपण एक आयुष्यातला नवीन धडा घेत असतो आणि खेळत असतो. त्यामुळे कबड्डी या खेळाला त्या दृष्टीने एक महत्व आहे. अगदी जिंदगी का फलसफा सिखाता है ये खेळ. आणि पहा काय उत्कृष्ट पकड आहे ती. दोन्ही चौडे दोन्ही पायाला विळखा घातलेला आहे. मगर मिठी आहे दोन्ही पायामध्ये आणि उर्वरित कामगिरी बाकीच्या अँटी रेडर्सनी केलेली आहे. रत्नागिरीचा संघ हळूहळू त्यांना सूर गवसत आहे. पाहूया पिछाडी भरून काढतात का राष्ट्रीय मानांकित शैलेश सावंत गुण मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये. बाद झालेला आहे. शैलेश सावंत खोलवर जाण्याच्या प्रयत्नामध्ये चौडा त्याचा पकडलेला आहे. बघा परत एकदा चौड्यातूनच मात, चौड्यातूनच आघात आणि एवढा दिग्गज अनुभवी खेळाडू हा ढेर झालेला आहे. सांगलीचा वरचष्मा वाढत आहे या सामन्यामध्ये. भागेश भिसे शैलेश एकाच कोपऱ्यात बराच वेळ खेळत राहिला आणि त्यांनी त्या कॉर्नरला जजमेंट द्यायला मदत केली. अगदी कुठल्या स्टेपला तो आत येणार आणि मी चौडा काढीन. पुनश्च एकदा रत्नागिरीची रेड बोनस रेषा पार केलेली आहे. जास्त धोका न पत्करता त्याने पुनश्च आपल्या हाफमध्ये निघून जाणे हेच इष्ट. स्पर्श झालेला आहे हा आणि बोनस लाईनच्या बाहेरून आत जाण्याचा प्रयत्न तो पंचांनी मान्य केलेला आहे आणि त्याला प्रोटेस्ट करण्यासाठी सरसावलेले आहेत चाले रत्नागिरीचे खेळाडू. हा पहा स्पर्श करून हा बोनस हा लॉबीचा वापर करून त्यांनी सेंटर रेषा ठेवलेली आहे. दरम्यान परत एकदा रत्नागिरी रेडरचा चौडा पकडून त्याच्यावर मात केलेली आहे सांगलीच्या खेळाडूंनी. अत्यंत गाफील आहेत ते कोपऱ्यातल्या अँटी रेडर्स प्रति. सांगलीचा आनंद पाटील. अजूनही भक्कम अशी आघाडी आहे सांगली रॉयल्सच्या संघाकडे. चढाईपटूने क्रीडांगणामध्ये सतत डॉज करत राहायला पाहिजे, म्हणजे त्याच्या पदलालित्यामुळे अँटी रेडरला कल्पनाच येत नाही तो पुढे जातोय की मागे येतोय, असं ते क्षेत्ररक्षण खिळखिळ करण्याचा तो एक भाग होऊन जातो. अगदी त्याच्या डॉजिंगनी आणि त्याच्या पदलालित्याने त्याने रेडर्स अँटी रेडर्सला त्यांनी भेडसावून आणि चक्रावून सोडलं पाहिजे अक्षरशः.
सांगलीच्या महिलांचा पहिल्या मॅचमध्ये झालेल्या पराभवाचं उट्ट भरून काढताना सांगलीचे पुरुष मात्र विजयी सलामी महाकबड्डी लीग मध्ये देण्याच्या एक उत्तम स्थितीत सध्या सज्ज आहेत. पहिल्या हाफसाठी काही सेकंद बाकी, 20 सेकंद हाफ जवळजवळ संपत आलेला आहे. स्पर्श केला आणि जाणाऱ्या रेडरला हात लावण्याची चुकी केली आहे. पुनश्च एकदा रत्नागिरीच्या डिफेंडरने अटॅक मध्ये चुका होत आहे, डिफेन्स मध्ये चुका होत आहेत आणि आता झालेला आहे हाफ टाइम. सांगली 19 रत्नागिरी 12. महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी